नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, दैनंदिन जीवनामध्ये ऑफिसचं टेन्शन, मुलांची शाळा आणि घरातले कामं या सर्व व्यापामध्ये आपण मशीनसारखे धावतच असतो. हे जे मशीन आहे याला धावतं ठेवण्यासाठी लागणारं इंधन म्हणजेच आपलं अन्न आणि ह्याकडे आपलं नेहमीच दुर्लक्ष होत असतं. कधी आपण चालता चालता जेवतो तर कधी आपण जेवतच नाही, तर कधी फक्त चवीसाठी म्हणून आपण जंक फूड खातो. आपण जे खातो त्याचा परिणाम फक्त आपल्या पोटावरच नाही तर आपल्या मानसिकतेवरती आणि संपूर्ण आरोग्यावर सुद्धा होतो. प्रेक्षको, आयुर्वेदाने आहारम महाभैषज्यम म्हणजेच आहार हेच जगातलं सर्वात मोठं औषध असं सांगितलेलं आहे. मग हे जे औषध आहे, हे जे आहार आहे, हे कसं खावं, कधी खावं, किती खावं याबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे ते. विषय आहे भोजन आणि आयुर्वेद, समज गैरसमज. विषय आहे भोजन आणि आयुर्वेद, समज गैरसमज. आणि ह्या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राज वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर आजचा आपला विषय आहे भोजन आणि आयुर्वेद. तर भोजन याबद्दल आयुर्वेदाने काय व्याख्या सांगितली आहे त्याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. कसं आहे, गळ्यापासून खाली काही गेलं पोटामध्ये आणि जाणीवपूर्वक गेलं तर त्याला आहार म्हणावं किंवा भोजन म्हणावं अशी एक व्याप्त व्याख्या आपल्याला करता येऊ शकते. अन्न या शब्दामध्ये अद आणि क्त असा त्याला प्रत्यय लागून हा अन्न शब्द तयार होतो किंवा अन्न आणि त्याला नन हा प्रत्यय लागून सुद्धा ही व्युत्पत्ती बघितली जात असते. असं आहे की जे आपण खातो आणि जे आपल्याला खातो त्याला अन्न असं म्हणतात. त्यामुळे ते जर आपण माफक प्रमाणात खाल्लं तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे. आता असं आहे की जीवनाचा आधार म्हणून अन्नाकडे बघितले गेलेलं आहे आणि तसं तैत्तरूप जी निषद जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख असा केला गेलेला आहे. थोडक्यात काय की अन्न असं म्हटल्यानंतर हवा पाणी अन्नापैकी बाह्य प्राण जो आहे ना त्याच्याशी संबंध येतो. भूक लागलेली असताना जर अन्न खाल्लं नाही तर आणि भूक नसताना जर अन्न खाल्लं तर काय होतं हे वेगांधारे अध्याय जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये धारणीय आणि अधारणीय वेग जे सांगितलेले आहेत निसर्गानुसार आपल्या शरीरात उत्पन्न होणारे त्याच्यामध्ये उपेक्षा करायची नाही. भूक लागली की जेवायला हवं, भूक लागले नसताना जेवायला नाही हवं. तसंच पाण्याच्या बाबतीतचा सुद्धा नियम सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर भूक लागलेली असताना जेवले नाहीत तर त्याचा उत्पन्न होणारा परिणाम जो आहे तो वात प्रकोप होणार आहे, ओज कमी होणार आहे शरीरातला, वर्ण याच्यावरचे परिणाम होणार आहे, वजन कमी होणार आहे, मेद कमी होणार आहे, शरीराचं लेखन होणार आहे आणि अन्न मृत्तिकरणाम असं म्हटलेलं आहे. जीवनावश्यक अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अग्रणी कोणतं आहे तर ते अन्न आहे. असं जर लक्षात घेतलं तर तुम्हाला हा विषय किती मोठा आणि व्यापक आहे हे लक्षात येईल. आजार काय आकाशातून टपकन पडत नाही आणि मनुष्य आजारी पडतो असं काय होत नाही. खाणं पिणं आणि वागणं जे आहे ना ते बदलल्या कारणानंच उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत. असात्म्य इंद्रियाचं संयोग, प्रज्ञापराध आणि काल अशी तीन जी महत्त्वाची कारणं सांगितलेली आहेत
आणि रसायन अध्यायामध्ये चरकसंहितेमध्ये ग्राम्य आहार नावाचा जो प्रकार सांगितला आहे की जो हल्ली खूप बोकाळ आणि जंक फूडच्या हिशोबाने आपण तो लक्षात घेऊ शकतो. तर याच्यातून उत्पन्न होणारी ही सगळी प्रकरणं जी आहेत ना ती रक्ताला मेदाला बिघडवतात, हाडातली मज्जा व्यवस्थित वाढत नाही, शरीरातला शुक्रधातू जो आहे तो कमी व्हायला लागतो, वर्ण जो आहे तो बदलायला लागतो. असं सगळ्या पद्धतीचं वर्णन जे आहे ना ते पूर्वीच्या काळचे ऋषीमुनी जेव्हा गावात येऊन राहायला लागले आणि त्यांचं जे नॅचरल अन्न जे आहे कंदमुळं फळं वगैरे ते त्यांचं तुटल्यानंतर उत्पन्न होणारी जी घटना आहे ना ती तिथं खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केलेली आहे. आणि मग त्यांना पूजापाठ जमना, साधना जमना आणि त्यातून उत्पन्न झालेला जो प्रकार होता तो लक्षात घेतल्यानंतर मग त्यांनी रसायनाचा शोध लावला. म्हणजे च्यवनप्राशक रसायन, इंद्रिय रसायन, मेध्य रसायन किंवा ब्राह्म्य रसायन वगैरे ही त्यातून उत्पन्न झालेली आहे. तर आपण जे आत्ताचं अन्न खातो ते ग्राम्य आहार खात असतो सगळेजण आणि त्यामुळे आपण आजारी पडतो. मधुमेहासारखा किंवा रक्तदाबाचा त्रास जो होतो त्याच्यामध्ये आपण युज्युअली असं म्हणतो की ही लाईफस्टाईल डिसऑर्डर वगैरे आहे. पण तुमचं शरीराचं मूळ जे आहे ज्याच्यात अन्न हे तुमच्या शरीराला उत्पन्न करणार आहे, शरीरातले दोष धातू आणि मल उत्पन्न करणार आहे, तेच इतकं भयानक बिघडलेलं आहे की त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला आजारपणं येत असतात. वागणं हा भाग तर आणखी वेगळा, पिणं हा भाग जो आहे पाण्यापासून इतर जो पदार्थ तोही वेगळा. त्यातल्या फक्त अन्नाचा विचार आपण करतोय, बरेचसे विषय आपण आधी हाताळलेले आहेत. तर तिथं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुन्हा ऐकायला किंवा पाहायला मिळू शकतात. तर अशा ह्या अन्नाचे प्रकार किती आहेत असं जर बघितलं ना भोजनाचे तर मग शाकाहार आणि मांसाहार असा प्रधान भाग दिसतो. आणि तो दिसल्यानंतर लगेच मनुष्य हा शाकाहारी का प्राणाहारी अशी भांडाभांडी सुरू होते. तर आतड्याचा आकार जर बघितला तर लांब आतडी, ओठाने पाणी पिणं, त्याच्यानंतर आपण जे दात आपले जे आहेत त्यांची रचना हे सगळे बघितलं तर मनुष्य हा शाकाहाराकडे झुकणार असा जाणवत असतो. परंतु त्याच्यावर त्याला सुळे आहेत आणि मांसाहार केल्यानंतर त्याला ते पचतं असंही होतं. तर ह्याचं उत्तर जे आहे ते आयुर्वेद वेगळ्या पद्धतीने बघतो किंवा धर्मशास्त्राच्या हिशोबाने त्याचा विचार करायला पाहिजे. मनुष्याची उत्पत्ती ज्या वेळेला झाली त्यावेळेला पहिल्यांदा भुकेची जाणीव झाली आणि भुकेची जाणीव झाल्यानंतर मग मुखाची उत्पत्ती झाली आहे, तोंडाची उत्पत्ती झाली आहे. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आहार कोणता आहे हा भागच वेगळा आहे. पहिले तुमच्या पोटात भूक तयार झाली आणि भुकेला काहीतरी इंधन पाहिजे आणि त्यासाठी भूक तयार झालेला आहे असा भागवतामध्ये विचार मांडलेला आहे. त्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते अन्न कोणतंही खाल्लं तरी जगणार आहे. मग तुमचं इंटेन्शन काय आहे आयुष्याचं आणि ध्येय काय आहे याच्यानुसार तुमचा आहार ठरत असतो. त्यामुळे मांसाचे गुणधर्मसुद्धा आयुर्वेदात सांगितलेले आहेत, शाकाहाराचेही सांगितलेले आहेत. तुम्ही सैन्यामध्ये आहे आणि क्रौर्य जर तुम्हाला पाहिलं असेल आणि तुम्ही दूध आणि तूप जर घेत बसलात तर सात्विक गुणाचा उत्कर्ष झाल्यानंतर तुम्हाला युद्धाची जाणीवच होणार नाही आहे किंवा इच्छाही होणार नाही आहे. तर तिथं राजस आणि तामस आहार असाच केला जात असतो. तुम्ही साधक असाल आणि तुम्हाला हठयोग करायचा आहे किंवा भक्तियोग करायचा आहे तर तुम्हाला हे अन्न खाऊन चालणार नाही. ह्या पद्धतीने ह्या विषयाकडे जर बघितलं तर आधी शाकाहार का मांसाहार हा प्रश्नच उत्पन्न होत नाही. गाढवाचं मांससुद्धा आहे आणि गिधाडाचं मांससुद्धा औषध म्हणून वापरलं जातं राजयक्ष्मामध्ये आयुर्वेदामध्ये. गोमांसाचा किंवा बीफ्सचा सुद्धा वापर जो आहे ना तो आजारासाठी होऊ शकतो. तुमची तब्येत चांगली असेल तर बाकीच्या सगळी धर्म वगैरे ह्या गोष्टी जमतात. धर्मार्थ काम मोक्ष या पुरुषार्थाचं जे प्रधान साधन आहे ते आपलं शरीर आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूल उत्तमम रोगा हा तस्यापहर्तारहा श्रेयशो जीवितस्य असा श्लोकच आहे. तर हे जर लक्षात घेतलं तर तुमचं शरीर चांगलं होण्यासाठी आहार चांगला असणं हे गरजेचं आहे. हा प्रधान भाग जो आहे तो आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही शाकाहार आणि मांसाहार यापैकी आम्ही काय खायचं असं जेव्हा विचारताना तेव्हा तुमची प्रकृती काय, तुमचं मन कसं आहे, तुमचं ध्येय काय आहे, तुम्ही विद्यार्थी आहात का म्हातारे आहात, तुम्ही भक्त आहे का अभक्त आहात, तुम्ही नास्तिक आहे का आस्तिक आहात आणि तुमचं कामाचं स्वरूप, तुमची प्रकृती, तुमचा देश ह्याच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यामुळे त्या वादावादीला काही अर्थ राहत नाही असं एकंदरीत विचार जो आहे तो आपल्याला मांडणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्याबरोबर असं होतं की आपण ही भूक कशी आपल्याला लागते ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. असं कारण काय आहे की भूक लागली नाही तर कोणताच आजार जो आहे तो शरीरातनं हटणार नाही आहे. जठाग्नी वैश्वानर ह्या पद्धतीने आहे आणि त्याच्यावरती पडलेलं अन्न पचून तो शरीरातले दोष धातुमल यांना प्राकृत ठेवणार आहे. तुमच्या शरीरातला वर्ण चांगला होणार आहे, तुमचा स्वर चांगला होणार आहे, तुमची प्रतिभा आणि मेधा त्यातनं चांगली होणार आहे, तुमच्या शरीराला त्यातनं बल मिळणार आहे आणि तुमचं शरीर हे दीर्घायुष्यासाठी उत्पन्न होणार आहे किंवा त्याला प्राप्त होणार आहे दीर्घायुष्य या अन्नातून. असं जर लक्षात घेतलं ना तर मग सर्कॅडियन रिझम जो असतो आपलं बायोकेमिकल क्लॉक जे आहे ते चंद्र आणि सूर्याशी प्रकाशाशी संबंधित आहे, पृथ्वीच्या गतीशी संबंधित आहे
अंधाराशी किंवा प्रकाशाशी संबंधित आहे. असं जर असेल तर कोष्ठ शाखा आणि शाखा कोष्ठ गती आयुर्वेदात सांगितली आहे. शाखा रक्तायस्त्रोक्ष आपल्या शरीरातले जे रस रक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र हे धातू आहेत ना, त्यातला रक्त मांसमेद या सगळ्यांना शाखा म्हटलं गेलेलं आहे. आणि कोठा म्हणजे आपला आतडं जे आहे ते किंवा पचन संस्था ज्याला मराठीत म्हणतो ते आहे. तर ज्या वेळेला आपल्या शाखेतून दोष कोठ्यामध्ये येतात त्यावेळेला आपल्याला भूक लागते, आजार बरी होण्याची ती प्रक्रिया आहे. आणि ज्यावेळेला आपण जेवण करतो किंवा व्यायाम खूप करतो, उष्णता खूप भयंकर वाढते आणि तुम्ही आजारी पडता, जेव्हा कोठ्यातून हे दोष जे आहे ते तुमच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही आजारी पडत असता. असं जर लक्षात घेतलं तर हा जो बॅलन्स आहे तो चंद्र सूर्याशी संबंधित आहे. म्हणजे हे झालं की तुम्हाला पहाटे लवकर उठणं आलं, उठून उभं राहिल्यानंतर तुमच्या शरीरातला मलमूत्राचा वेग जो आहे तो बाहेर पडून जाणार आहे आणि त्याचे जे सूक्ष्म कण पुरुषाचे आहेत ते ऊर्ध्वगामी झाल्याकारणाने तुम्हाला भूक लागणार आहे. शीत ऋतू असेल तर सगळी स्रोतस्स बाहेरची स्वेदो स्रोतस्स जी आहे ती घामाचे घर्म व स्रोत जी आहे ती बंद होतात आणि तिथला उष्मा जो आहे तो पोटात जातो आणि सकाळी उठल्या उठल्या ह्या दिवसात थंडी या दिवसात शिशिर हेमंत ऋतूत आणि शिशिर ऋतूत तुम्हाला भूक लागत असते. म्हणजे त्याचा थंडीशी असा संबंध आहे, दोषाशी असा संबंध आहे, चंद्र सूर्याशी असा संबंध आहे. तुम्ही रात्री झोपायला लागलात की मेलाटोनिन जे आहे ते तुमच्या शरीरात वाढल्या कारणाने तुम्हाला झोप यायला लागते, पापण्या तुमच्या बंद व्हायला लागतात अंधारामुळं आणि तुम्हाला पूर्णतः झोप लागते. आणि सकाळी तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळी डोपामाइन वाढायला लागतं त्यावेळेला मग तुम्हाला जाग यायला लागते आणि प्रकाशामुळे तुमचं स्ट्रेस टेन्शन जे आहे ना ते वाढून तुम्हाला जाग येत असते. त्यामुळे सकाळच्या वेळेला BP जास्ती आढळतं बऱ्याचशा लोकांचा आणि साखरसुद्धा त्या कॉर्टिझॉलमुळं शरीरामध्ये जास्ती येते असं एकंदरीत जाणवत असतं. तर हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर भूक कशी लागते हा प्रकार इथं समजला. परंतु ह्याच्यामध्ये तुम्ही आधीच अन्न किती खाल्ले, ते हलकं होतं का जड होतं याचाही संबंध येत असतो. तर लघवाहार घेणं किंवा मिताहार घेणं हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. 2 वेळा जेवण आणि एकदा कोठा साफ होणं असं जर झालं तर हा सर्कॅडियन रिदम जो आहे तो व्यवस्थित एस्टॅब्लिश होतो आणि त्या पद्धतीने माणसांनी नित्य राहायला पाहिजे. ऋग्वेदात असं एक सूत्रच आहे की मनुष्याने चंद्र आणि सूर्यासारखं नित्य असावं कोणत्याही गोष्टीमध्ये. मग त्याची करिअरही चांगली होते, साधनाही चांगली होते, अभ्यासही चांगला होतो, मनुष्य म्हणून तो चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि ते काम करू शकतो. तर हा भाग जर लक्षात घेतला तर तुम्हाला हेच लक्षात येईल की आंघोळ केल्यानंतर आपल्याला भूक लागते. याचं कारण काय, तात्पुरता थंडावा जो आहे तो शरीराला मिळतो आणि त्यामुळे जाठाग्नी जो आहे तो प्रदीप्त होतो. तुम्हाला आनंद आणि हर्ष असेल तर तुम्ही अन्न जे आहे ते एन्जॉय करू शकता. त्यामुळे आनंदामुळे तुम्हाला भूक लागत असते हे कुठंतरी तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला शरीराची झीज होते त्यावेळेला ती भरून काढणं हे प्रकरण व्हायचं असेल तर मग भूक लागणं हा प्रकार घडत असतो. तर इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या त्याच्यामध्ये संघटित आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला भूक लागत असते. आता ही भूक अशी लागल्यानंतर नेहमी खाण्याचे पदार्थ कोणते आहेत, कधीतरी खाण्याचे पदार्थ कोणते आहेत, अजिबात खायचे नाहीत असे पदार्थ कोणते आहेत, आयुर्वेदाने कोणत्या पद्धतीने जेवायला सांगितलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं खूप गरजेचं आहे. कारण आता आपण त्याच्यापासून इतके दूर गेलो आहे की आयुर्वेदाचा टेक काय हेच लोकांना माहीत नसतं, एस्पेशली तरुण पिढीला. आणि त्याच्यासाठी आपण हा सगळा व्याख्यानाचा प्रपंच केलेला आहे. तर ह्या पद्धतीने जर हे केलं गेलं तर मग कसं होतं, तुमच्या आरोग्याची जी बचत आहे ना ती व्हायला लागेल. आजारी पडल्यानंतर बिलं मोठमोठी भरणं हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा वैद्य किंवा डॉक्टरांची बिलं देणं ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती बचतीमध्ये करायला पाहिजे आणि मग तुमची इफिशियन्सीसुद्धा खूप चांगली वाढायला लागते, कामं चांगली व्हायला लागतात आणि इफिशियन्सी इज एन्जॉयमेंट ऑफ लाईफ असं जर असेल ना तर हे खाणं पिणं वागणं जे आहे ना ते त्या पद्धतीने तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. हाच विषय आपल्याला पुढे वाढवायचा आहे. बरोबर आहे. फारच सुंदर माहिती सांगितली सर आपण भोजनबद्दल. आणि सर आता माझा प्रश्न आहे की आपण पाहतो व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. तर आपण भोजन घेताना अन्नप्राशन करताना आपण व्यक्तीनुसार काय काय विचार करून आपण अन्नप्राशन केलं पाहिजे किंवा भोजन केलं पाहिजे याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. कसं आहे, एक तर पहिली गोष्ट अशी आहे की जेवायचा जे सद्वृत्त आयुर्वेदात सांगितलेला आहे तो खूप फॅन्टास्टिक सांगितलेला आहे. म्हणजे हातामध्ये रत्न धारण केलेले किंवा अंगठी वगैरे आहे रत्नाची असं असताना तुम्ही अन्न सेवन करायला पाहिजे. विषाचा परिणाम जर झाला रत्नांच्यावरती तर ते लगेच त्याचा कलर वगैरे बदलतो, म्हणून राजे लोकांसाठी हे सांगितलं गेलेलं होतं. तर तुम्ही दुसऱ्या प्रदेशात गेलेला आहे, शत्रू प्रदेशात आहात तर तुम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे. मन प्रसन्न होण्यासाठी तुम्ही गंध धारण करायला पाहिजे, म्हणजे अत्तर लावणं किंवा परफ्यूम लावणं आणि नंतर तुम्ही जेवायला बसलाय तर ते खूप वेगळ्या पद्धतीने तुमचं अन्नपचन होत असतं. त्या हार वगैरे सुद्धा त्यावेळेला परिधान करायला सांगितलेले आहेत. पण ही थोडीशी जास्ती गोष्ट होती, अत्तराचा भाग जो आहे तो तुम्ही नक्की करू शकता.
अस्ताव्यस्त कुठे जर पडलेला आहे आणि बेडरूममध्ये बसून जेवतोय तर ही गोष्ट फारशी योग्य नाही आहे. आणि जवळचा सगळा मुलूक जो आहे तो स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. खूप लोकांची गर्दी आहे आणि तुम्ही जेवताय आणि घोड्यासारखं उभ्याने जेवताय असं व्हायला नाही पाहिजे. बुफे मिलमध्ये युजली हेच होतं, एका डाव किंवा जो हात असतो त्यालाच प्रत्येकजण हात लावतो आणि ते तुमच्या ताटामध्ये तुम्ही घेत असता. तर हे आयुर्वेदाला फार समान नाही आहे. एकतर उभ्याने जेवायचं नाही आणि एकाच गोष्टीला का चमच्याला जर 100 लोक हात लावणार असतील तर शिरेत येतं शरीरम अशी श्रेयाची व्याख्या आहे. त्याच्या हातानं पडणारा कोंडा न कळत त्या अन्नामध्ये मिक्स होत असतं. हे कुठेतरी घाणेरडं प्रकरण जे आहे ते थांबणं खूप गरजेचं आहे. पण सोय आहे म्हणताना लोक हे करतात. मांडी घालून जर बसलं तर पाय हे तेजाचे आहेत आणि दोन्ही पाय एकत्र आल्यानंतर त्याची जी फ्लेम आहे ती वरती येते आणि जाठराग्नी प्रज्वलित होतो. तर त्यामुळे मांडी घालून बसायची सवय जमिनीवरती करावी. तर 70ला सुद्धा माणूस खाली मांडी घालून बसू शकतो आणि उठू शकतो. पण तुम्ही हे करायचे नाही ते करायचे नाही असं एखादा अवयव वापरला नाही तर अनयूज ॲट्रॉपी होते आणि तुम्हाला बसताही येत नाही आणि लोकांची मदत घ्यावी लागते. तर लहानपणापासून ही सवय ठेवायला पाहिजे. पाठीचा मणका ताटून तुम्ही जेवायला पाहिजे. हे होत असताना तुमचं पहिलं अन्न पचलेलं आहे आणि नंतर तुम्ही अन्न खाताय असं होणं गरजेचं आहे. अजीर्णावरती जर जेवलं तर आमदोष शरीरातला वाढत असतो. अध्यशन नावाचा जो प्रकार आहे, थोडंसं खाल्लेलं आहे पुन्हा खाल्लेलं आहे आणखी खाल्लेलं आहे असं करणं हे खूप त्रासदायक आहे. विरुद्ध पद्धतीचं अन्न, केळी आणि दूध एकत्र घेतलेलं आहे, फळ आणि दूध एकत्र केलेलं आहे, हे बिलकुल आयुर्वेदानुसार चालत नाही. त्यांनी निंदनीय आजार होतात. त्याच्यामध्ये कॅन्सरपासून आमवातापर्यंत आणि मस्तिष्काच्या आजारापासून किडनी फेल्युअरपर्यंत त्वचारोगासारखे आजार त्यातून उत्पन्न होत असतात. मन प्रसन्न पाहिजे. वाढणारी व्यक्ती जी आहे ती प्रेमळ अशी असायला पाहिजे. तिचा काही संबंध नाही अशा पद्धतीने जर ती वाढत असेल तर पणिकाशनात म्हणजे हॉटेलमध्ये जेवल्यासारखं होतं. तुम्ही कितीही मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खूप चांगलं चांगलं अन्न जरी खाल्लं ना आणि गावाकडून आईच्या किंवा बहिणीच्या हातचं अन्न खाल्लं तर त्यातला जो फरक असतो ना तो प्रेमाचा फरक असतो. आणि अन्न मूर्तिकराणाम हे तेवढ्याच म्हटलं जात असतं. पाणी जे आहे ते जेवताना एकदम खूप मोठ्या प्रमाणावर पिऊन चालत नाही. थोडं थोडं पाणी घेणं आणि ते गरम घेणं, ओठाला भांडं लावून ते पिलं जायला पाहिजे. वरनं जर ते पाणी प्यायची सवय असेल ना, कोल्हापूर प्रांतात सांगली मिरजेला आमच्या बाजूला हे खूप प्रकरण असतं. कांदा हाताने फोडायचा आणि तांब्याचं भांडं इतकं तोंडाला लावायचं वरनं की तो एअर कॉलम पोटात दाबला जातो आणि मग नंतर तुमच्या पोटामध्ये गॅसेस उत्पन्न व्हायला लागतात. हे निरंतर व्हायला लागलं तर शरीर ऐकत नाही आणि मग ते आजारी पडायला लागतं. तर ह्याचा विचार जो आहे ना ते करणंही खूप गरजेचं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर असे षडरिपू आहेत आणि तुम्ही जर जेवत असाल, मन तुमचं विषय नसताना, तर ते अन्न पचत नाही. मग तुम्ही आनंदित आहे आणि टी व्ही समोर बसलाय आणि अशा गोष्टी जर तुम्ही बघताय काम, क्रोध, शो वगैरे वाढणाऱ्या, तर तुमच्या पोटावरती त्याचा परिणाम होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या भावनांचा जो आहे तो आहाराच्या पचनावरती होतो. निरिंद्रिय अन्न तुमच्या शरीरात राहायला लागतं आणि ते शरीराच्या सेंद्रिय शरीराला पोषण देत नाही आणि मग तुमचे त्वचारोग विकार जे आहे ते वाढायला लागतात. श्वित्र किंवा लिकोडरमासारखा आजार वाढायला लागतो आणि शरीर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं तर त्यातनं त्वचा विकाराच्या बरोबरीनं विस्फोट, गळवं, कॅन्सरसारखा आजारसुद्धा त्यातून उत्पन्न होऊ शकतो. तर जेवायला बसलेलं असताना मौन धारण करायला सांगितलेलं आहे. आंघोळीच्या वेळेला मौन धारण करायला सांगितलेलं आहे. पूजेच्या वेळेला मौन धारण करायला सांगितलेलं आहे. आणि नेमकं आपण बाथरूममध्ये गेल्यानंतर गाणी म्हणतो आणि जेवायला बसलं की हसत खिदळत जेवतो. तर हे कधीतरी ठीक आहे, पण नेहमीच जर तुम्ही करत असाल तर तुमचं शरीर किती दिवस या सगळ्या अत्याचाराला सहन करणार आणि मग नंतर ते स्वतःचा आवाज जो आहे तो दाखवायला लागतं. त्यामुळे टी व्ही बघत, गप्पा मारत, खूप हसत खेळत असं जेवण नाही व्हायला पाहिजे. आणि आसमंत जो आहे तो प्रसन्न आहे अशा पद्धतीने जर तुम्ही जेवायला लागला तर त्याचा चांगला उपयोग होणार आहे. तोंडामध्ये अन्न जे आहे ते इतकं चावलं जायला पाहिजे की अन्न प्यायचं आहे आणि पाणी खायचं आहे. अशा पद्धतीने जर अन्न खाल्लं गेलं, त्याच्यात 6ही रस पाहिजेत. मला एखादी गोष्ट आवडत नाही असं तुम्ही ठरवू नका. तुम्ही कडू खात नाही आणि तुरट खात नाही, बाकीचे सगळे रस तुम्ही भरपूर खाता आणि मग आजारी पडल्यानंतर वैद्याकडे गेले की कडू आणि तुरट काढाच मिळतो, कारण तेवढे 2च रस राहिलेले असतात. सर्व रसाभ्यास हा दौर्बल्यकारणाम, म्हणजे एक रसाभ्यास हा दौर्बल्यकारणाम असं सांगितलं आहे. एकच रस तुम्ही जर खाल्ला, अन्नामध्ये मोनोटोनस खाणं असेल ना, तर तुम्ही आजारी पडता आणि तुम्ही दुर्बल होता. आणि सर्व रसाभ्यास हा बलवर्णकारणाम असं सांगितलं आहे. त्यामुळे सगळ्या पद्धतीचं अन्न जे आहे ना ते खाल्लं जायला पाहिजे. आणि कधीतरी आपले चोचले आहेत, तुमचा वाढदिवस आहे आणि त्यावेळेला तुम्ही एकच पद्धतीचं अन्न खाल्लं तर गोष्ट वेगळी, पण अन्यथा तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या या पद्धतीने पाळायला पाहिजे. जेवणाच्या आधी तुम्ही गोड खायला पाहिजे. जेवणाच्यामध्ये तिखट, आंबट वगैरे ह्या गोष्टी जायला पाहिजेत आणि सगळ्यात शेवटी कडू गोष्ट जायला पाहिजे. त्यामुळे जेवल्यानंतर तुम्ही आईस्क्रीम खाताय, मस्तानी पिताय असं जर करत असाल ना, तर त्याच्याएवढा दुसरा त्रासदायक प्रकार नाही. आता हे ऐकणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये 16 वर्षापासून 40पर्यंत जे लोक असतील ना, ते त्याला काय होतं असं म्हणतील. परंतु 40शी नंतर आईच्या अंगाचं दूध पिलेल्याचा जो टोला तुमच्या शरीरात आता आहे तो कमी व्हायला लागला की तुमचं शरीर पडणार आहे, झिजणार आहे, एजिंग होणार आहे आणि त्यामुळे हे सगळे जे प्रकार आहेत ना ते तुम्हाला आठवायला सुरुवात होईल. तर म्हातारपण ही तरुणपण ही जर म्हातारपणची पहिली पायरी असेल तर तुम्हाला ह्या लेक्चरचा नक्की विचार करायला लागेल.
फारच सुंदर अशी माहिती सांगितली सर आपण. प्रेक्षक हो, चर्चा रंगत आलेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबत सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स सुद्धा आणले आहेत. ते कोणते तेही पाहणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. भोजन आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 1, त्रिकटू चूर्ण 1 चिमूट जेवणानंतर. त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना 5 ग्रॅम गरम पाण्यासह आणि सकाळी 10 वाजता दालचिनी, वेलदोडा, तमालपत्र आणि नागकेशर यांचे चूर्ण पाव चमचा साध्या पाण्यासह घेतल्यास शरीराचे आरोग्य उत्तम पद्धतीने टिकून राहते. हा प्रयोग सतत 3 महिने करून मध्ये 10 दिवस थांबवता जावा. याने म्हातारपण लवकर येत नाही, वजन नियंत्रणात राहते, डोळ्यांचे आरोग्य टिकते, शरीरातील व्याधी प्रतिकार शक्ती वाढून व्हायटल ऑर्गन्स उत्तम कार्य करत राहतात. टिप नंबर 2, पेरूच्या पानांचा पाणी घालून काढलेला रस 50 ml आणि तिळाचे तेल 100 ml एकत्र करून उकळावे आणि फक्त तेल शिल्लक ठेवावे. हे तेल दोन्ही नाकपुडीत 1-1 थेंब सकाळी संध्याकाळी टाकल्यास घशाचे आरोग्य चांगले राहते, तोंड येणे कमी होते आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांचे तोंडाचे आजार कमी होतात. आपण आज चर्चा करत आहोत भोजन आणि आयुर्वेद याबाबत आणि सरांसोबत आपण भरपूर माहिती घेतलेलीच आहे. आता प्रश्न हा पडतो सर की आपण अन्न कसं खावे आणि एक ऑटोफॅजी नावाचा एक प्रकार ऐकलेला आहे, त्याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. कसं होतं, आपण जेवण करत असताना ते मात्रेत खाल्लं जाईल पहिलं असं म्हटलेलं आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर आपली जीभ जी आहे ती आपल्याला खायला प्रवृत्त करते जास्ती. असं व्हायला नाही पाहिजे. आपल्या पोटामध्ये आपण अन्न घेत असताना उठल्यानंतर आपल्याला हालचाली व्यवस्थित सुकर जमायला पाहिजेत, श्वास लागायला नाही पाहिजे, बोलताना काम करताना त्रास व्हायला नाही पाहिजे, उठ बस व्यवस्थित जमायला पाहिजे, ढेकर शुद्ध यायला पाहिजे, त्याच्याबरोबरीने तुमच्या शरीरात आळस यायला नाही पाहिजे, झोप तुम्हाला यायला नाही पाहिजे. इतकं तुमचं अन्न जर कमी प्रमाणात तुम्ही खाल्लं ना तर मग त्यातनं बल चांगलं उत्पन्न होतं, वर्ण चांगला उत्पन्न होतो, स्वर चांगला व्हायला लागतो, आवाज बिघडत नाही आपला. त्याच्याबरोबर प्रतिभा आपली वाढते, मेधा म्हणजे पुस्तकाची आकलन शक्ती आपली जी आहे ती वाढते, दोष धातू मला हे ते सम राहायला लागतात आणि आपण दीर्घायुष्य होतो. हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि धर्मशास्त्राचा विचारसुद्धा आयुर्वेदात खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि अन्नाचं दान हे सगळ्यात श्रेष्ठ तेवढ्यासाठी म्हटलं जातं. इतर काही कितीही तुम्ही लोकांना द्या, त्यांची लालसा कधीही थांबत नाही, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे हे होतं. पण जेवायला घातलेल्या माणसाला एकदा पोट भरलं की पुन्हा ते मागत नाही आणि आता मी तृप्त झालो असं म्हटलं जातं. आणि म्हणून अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तर तुमच्या पोटामध्ये तुम्ही अन्न खात असताना तृप्ती होईपर्यंत आखंड मर्यादा तुम्ही जेवलायत असं करू नका. ते आयुर्वेदाला मान्य नाही आहे. मात्रेमध्ये ते खाणं खूप गरजेचं आहे. हे होत असताना आपले नोकर चाकर, मोठी लोकं जी आहेत ती या सगळ्यांना खायला देऊन, अग्नीमध्ये थोडंसं अन्न जे आहे त्याला ग्रास देऊन, चित्रावती घालून व अशा पद्धतीने अन्न खायला सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये विविक्षित असा परिणाम आपल्या मनावरती येत असतो. सगळे तृप्त झालेले आहेत आणि तुम्ही जर अन्न खायला सुरुवात केली तर तुमच्या मनाची जी धारणा आहे ना ती अन्नपचनासाठी खूप चांगली राहते. तृप्ती झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो वाढायला लागतो. आणि अग्नीला ज्यावेळेला तुम्ही अन्न देता त्यावेळेला तुमच्या शरीरातला वैश्वानर जो आहे तो तृप्त होतो आणि अन्न जे आहे ते चांगल्या पद्धतीने पडतं. पहिल्या अवस्थेत कप चांगल्या पद्धतीने तयार होतो आमाशयामध्ये 2 तासात. दुसऱ्या अवस्थेमध्ये द्वितीय अवस्था पाकामध्ये पित्त चांगल्या पद्धतीने तयार होतं आणि त्याच्यातनं तेज महाभूत बाहेर पडतं. पहिल्या अवस्थेमध्ये पृथ्वी आणि जल महाभूत अन्नातनं बाहेर पडतं. आणि सगळ्यात शेवटी 2 तास पुढं अन्न गेल्यानंतर म्हणजे 6 तासाचं हे पचन जर ढोबळ मानाने धरलं तर मोठ्या तड्यामध्ये वायू आणि आकाशामधनं उत्पन्न होणारा वातजोष जो आहे तो बाहेर पडतो. तर एका दिवसामध्ये 24 तासात 2 वेळा जेवण ही प्रक्रिया खूप चांगली आहे.
लहान मुलं किंवा थंडीच्या दिवसात तुम्ही 3 वेळा जेवला तरी काही हरकत नाही. श्रमाचं काम आहे, ॲथलेटिक्सचा हा तुम्ही खेळाडू आहे, तरीसुद्धा हा अन्नाचा प्रकार ह्या पद्धतीने होऊ शकतो. परंतु अन्न जितकं कमी तुम्ही खाल, 1 वेळा जेवला तर तुम्हाला जड अन्नसुद्धा चांगल्या पद्धतीने पचतं. 3-4 वेळा जेवताय आणि तुम्ही हलकं अन्न जरी खाल्लं तरी त्रास होण्याची शक्यता तुमची वाढत असते. आणि 40शी नंतर जेव्हा तुमचं वय जातं ना, तेव्हा तुम्ही एकभुक्त जर राहायला लागलात आणि दुपारी फक्त 12 ते 2च्या दरम्यान जेवण केलं आणि संध्याकाळी फक्त काहीतरी साळी आल्यासारखं भाजकं अन्न खाल्लं, तर एक वेळ अन्न पचवायची जी ताकद आहे ती शरीरातली आजारपण काढण्यासाठी शरीर वापरतं. तुम्हाला मोठे आजार होत नाही. तुमच्या शुगर लेवल्स आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मलला राहायला लागतात. तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला लागत नाही. व्हायटल ऑर्गन्स तुमचे चांगले राहतात आणि डॉक्टर वैद्यांची बिलंसुद्धा तुम्हाला फाडायला लागत नाहीत. तर हा 40 नंतर करायचा नक्की भाग आहे आणि तो एकभुक्त राहणं हे खूप उपयोगी आहे. हृदरोग आहे तुम्हाला समजा, फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे, पोटाशी संबंधित आजार आहे किंवा तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्हाला चांगले मार्क्स आणि करिअर करायचे आहे, तर एकभुक्त राहून तुम्ही बघा तर तुम्हाला हा प्रकार जो आहे तो अत्यंत उपयोगी पडतो असं लक्षात येईल. तर हे सगळं प्रकरण जे आहे ते लक्षात घेतल्यानंतर मग आता ऑटोफॅजी आणि लंघनाविषयी आपण बोलू शकतो. आपल्या शरीरामध्ये अन्न खाल्ल्यानंतर साधारण 6 ते 8 तासांनी दुसरं अन्न जायला पाहिजे. काही लोक म्हणतात वारंवार खा, पण वारंवार खाल्लं की ते अध्यशन झालं आयुर्वेदानुसार. आमदोष शरीरात तयार होतो आणि आमदोषम महाघोरम वर्जेत विषतोज्ञकम असं म्हटलेलं आहे. तुमच्या शरीरात नको ते सगळे आजार त्यात येतात. रस, रक्त, मांसमेद, अस्थिमज्जा, शुक्र या प्रत्येकाच्या ठिकाणी चिकटा तयार होतो, विषरूप पदार्थ तयार होतो आणि तुम्हाला सतत ताप असल्याची भावना, पोटा साफ होत नाही, संडासला चिकट होतं, चिडचिड फार व्हायला लागते, झोप पूर्ण होत नाही, अशा सगळ्या गोष्टी त्या अध्यक्षणातून किंवा वारंवार खाण्यातून होतात. पण युरोपियन माणसांनी सांगितलं तर तिथं रेड वाईन पितात आणि थंडी असते, त्यांना सारखी भूक लागते, त्यांना कदाचित जमू शकतं. पण इथं आपण भारतासारख्या उष्णकटिबंधाच्या देशामध्ये उष्णतेने तडफडायला लागलो आहे आणि त्यावेळी जर तुम्ही 6-6 आणि 8-8 वेळा खायला लागलात तर तुम्हाला गॅसेसही होतील आणि मगाशी सांगितले सगळे आजार होतील. चंद्रसूर्याची गती लक्षात घ्या, प्रकाश आणि अंधार लक्षात घ्या आणि 24 तासात 2 वेळा जेवा किंवा 3 वेळा जेवा. तुमचं आजारपण जसं असेल तसं वैद्य जे सांगतात ते ऐकणं खूप गरजेचं आहे आणि 40शी नंतर 1 वेळा जेवायला लागल्यानंतर तुम्हाला हा त्रास होणार नाही आहे. 14 ते 15 दिवसातून एक एकादशी करणं हा प्रकार जो असायचा ना तो खूप उपयोगी आहे आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून तो सांगितलेला आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन ह्याच्या परे जाऊन विठ्ठल किंवा परमात्म तत्व आहे असं जर असेल तर 15 दिवसातून एकदा तुम्ही हे उपवास करणं गरजेचं आहे. तुम्ही पाणी प्या, अगर न प्या, फक्त दूध घ्या किंवा फळांचे रस घ्या आणि ते गरम करून घ्या किंवा नुसतं उपाशी राहा आणि साधना करा तर तुमच्या शरीरावरती त्याचा अप्रतिम परिणाम येतो. आणि 8 तासानंतर 6 ते 8 तासानंतर तुमच्या शरीराच्या ज्या विकृत पेशी आहेत कॅन्सरसारख्या त्या नष्ट व्हायला सुरुवात होते. त्यातलं प्रोटीन जे आहे ते शरीर रिॲब्झॉर्ब करून वापरायला लागतं. शरीराचा हा उत्तम गुण आहे. एखाद्या बाईला समजा दिवस राहिलेले आहेत आणि सॅक फॉर्म होऊन आत गर्भाचं फिटल पोल आलेला आहे आणि काहीतरी कारणाने तिला मिसकॅरेज किंवा ॲबॉर्शन होऊन रक्तस्राव व्हायला लागला तर आतला सगळा प्रॉडक्ट आईचं शरीर पुन्हा रिॲब्झॉर्ब करून वापरून टाकतं. कोणती गोष्ट जी आहे ना ती शरीर अशी मनुष्य जसा फेकून देतो तसं करत नाही. तर ह्या पद्धतीने ही ऑटोफॅजी झाली की तुमच्या शरीराला आजार जायला लागतात. स्वच्छता शरीराची होते. प्रत्येक धातू जो आहे तो निर्मळ व्हायला लागतो आणि भांडं जसं गरम झालं की आतलं पाणी तापतं ना किंवा थंड होतं तशा पद्धतीने तुमचं शरीर निर्मळ झालं की तुमचं मन निर्मळ होतं आणि मग सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या यायला लागतात. तुमची पॉवर ऑफ रिकलेक्शन, पॉवर ऑफ ॲक्विजिशन वगैरे सगळं वाढायला लागतं आणि त्याचा परिणाम तुम्हाला खूप चांगला येतो. तर 15 दिवसातनं एकदा लंघन करणं हे खूप गरजेचं आहे. कसं होतं भरपूर जेवणं आणि चांगलं जेवणं ह्याच्याबरोबर शरीराला विश्रांती देऊन जर तुम्ही बघितली तर तुम्हाला पुन्हा 15 दिवसमध्ये जी मजा येणार आहे खाण्यापिण्या वागण्याची आणि तुमच्या करिअरची ती आपण कधी अनुभवलेली नसते. बऱ्याच गोष्टी आपण अनुभवतच नाही चांगल्या चांगल्या म्हणून ह्या गोष्टी करणं आहे. ॲटलिस्ट 40 नंतर तरी हा प्रकार तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. तर हा ऑटोफॅजीचा प्रकार जो आहे तो ह्या चंद्र सूर्याच्या गतीशी संबंधित आहे, त्याच्या प्रकाशाशी संबंधित आहे आणि त्याच्यावरून कोष्ठशाखा गती मी तुम्हाला सांगितली त्याच्याशी संबंधित आहे. ह्याच्यावर तुम्ही माफक व्यायाम करत असाल, दिनचर्या आणि ऋतुचर्या जर पाळत असाल तर त्याच्या एवढं जबरदस्त चांगलं प्रकरण कोणतंही नाही आहे. आता ह्याच्याबरोबर काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण नेहमी खाणं खूप गरजेचं आहे आणि काही गोष्टी आहेत त्या अजिबात न खाणं हेच श्रेयस्कर आहे असं एकंदरीत म्हणायला पाहिजे. तर पावसाचं पाणी आहे किंवा डिस्टिल वॉटर आहे, वर्षाजल जे म्हणतो ते, मध आहे, सातू आहे, जिवंती नावाची भाजी आहे, मुगाचं वरण आहे आणि मूग आहे, साठी साळीचा तांदूळ आहे, लाल तांदूळ आहे. तर हा तुम्ही नेहमी घ्यायला पाहिजे. गाईचं दूध आहे आणि तूप आहे. रसायनामध्ये उत्कृष्ट रसायन गाईचं दूध आणि गाईचं तूप एकत्र करून घेणं असं सांगितलेलं आहे.
तर आता दूध 3 वर्षापर्यंतच पचतं. अमायलेज वगैरे पचवणारा एन्झाईम जो दुधाला पचवणारा आहे तो नाही आहे असं म्हटलं जातं. आणि भारतीय लोकांचं इतकं वर्ष चाललेलं दूध लोक बंद करायला बघतात. नो डाऊट तुमचा सोर्स चांगला असायला पाहिजे, गावठी गाय पाहिजे, गीर गाय पाहिजे आणि त्याचं प्रत्यक्ष समोर काढलेलं दूध असायला पाहिजे. पण या दुधाने तुमच्या शरीरातल्या स्टेम सेल्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतात. तुपाने तुमच्या शरीरामध्ये इतकी चांगली परिवर्तनं येतात की ब्रेनचं ॲट्रोफी होण्याचं जे प्रकरण एज रिलेटेड आहे ते सुद्धा त्याने कमी होतं आणि मनुष्याला नवं चैतन्य मिळतं. ज्यांनी आत्तापर्यंत दूध आणि तूप सोडलं आहे त्यांनी ह्या पद्धतीने 2-3 दिवस हे घेऊन बघा, तर तुमच्या शरीराच्या रंगापासून सगळीकडे फरक पडतो. तर आधुनिक शास्त्रात त्या गोष्टी ज्या आहेत त्या युरोपियन कंट्रीमधून आलेल्या आहेत. प्रायः सद्य शुक्र करा पेहा असं म्हटलेलं आहे. शुक्र वाढवण्यासाठी दूध जे आहे ते पटकन शरीरातलं शुक्र पुरुषांच्या वाढवतं. आता लहान बाळ आहे त्याचं शुक्र वाढवणार का? मोठ्या माणसाचंच वाढवणार आहे. म्हणजे दूध हे पचत असतं, फक्त एन्झाईमशी त्याचा संबंध नाही आहे. खले कपोत न्याय नावाचा एक न्याय आहे. कबूतर जसं खळ्यातनं दाणे उचलतं आणि जाऊन पिल्लाला त्याच्या खायला घालतं ना, तसं शरीरात तुम्ही दूध घातलं की त्याचा परिणाम लगेच शुक्रात येतो आणि शुक्राची वृद्धी होते. तर त्या पूर्वीच्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलेलं असेल की नवीन लग्न झाल्यानंतर दुधाचा ग्लास ती स्त्री जी आहे ती आपल्या नवऱ्याला देते. कशासाठी या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत संस्कृतीमध्ये, ह्याचा कधीतरी अंतर्मुख होऊन विचार करणं खूप गरजेचं आहे. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या नेहमी आपण खायला पाहिजेत आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण टाळायला पाहिजेत. त्याच्यामध्ये बटाटा आहे, चीज आहे, पनीर आहे, काकवी आहे, हे पदार्थ नेहमी खाण्याचे नाही आहेत. म्हशीचं दूध हे निद्राजनन म्हणून सांगितलेलं आहे, ते नेहमी खाल्लं नाही जायला पाहिजे. विरुद्ध अन्न म्हणजे फळं आणि दूध एकत्र केले आणि ते खाल्लं आहे असं व्हायला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही दही खाणार आहे त्याच्याबरोबर मुगाचं कढण तरी जायला पाहिजे, आवळा तरी जायला पाहिजे, साखर तरी जायला पाहिजे किंवा मध तरी जायला पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी जेव्हा बघता टी व्हीवरती, वेगवेगळ्या चॅनलवरती, त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने मिक्स केलेले असतात. हे ड्रेसिंग म्हणून चांगलं दिसण्यासाठी डिश चांगली आहे, हे तुमच्या जिभेसाठी चांगले आहे, पण जे इंद्रियाला आवडतं ते युजली अहितकारक असतं आणि तुमच्या शरीरात नवीन नवीन आजार उत्पन्न होतात. तर जिभेला चांगलं लागतं म्हणून खाणं हे कधीतरी करण्याची गोष्टी आहेत. तरुण वयात व्यायाम होत असताना च्यवनप्रासारखं रसायन सेवन करून आणि थंडीच्या दिवसात असं जर तुम्ही खाल्लं पहिल्यांदा पचलेलं असताना तर कधीतरी ते चालू शकतं. पण तुम्ही रुटीन याचं जर करायला लागलात तर डॉक्टर आणि वैद्यांचे दवाखाने हे फुल जोरात चालणार आहेत. आणि ते जर कमी व्हायचे असतील ना तर तुम्हाला तुमचं आरोग्य जे आहे ते आयुर्वेदाच्या स्वस्थवृत्तानुसार आणि सदवृत्तानुसारच पाळायला पाहिजे. बरोबर आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊयाच. त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणखी आणलेले आहेत तेही पाहूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. भोजन आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 808773 2333, तसेच 777491 आणि 959581 0727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 3, मुळ्याचा रस दररोज सकाळी संध्याकाळी 3-3 चमचे पोटामध्ये घ्यावे. असे दररोज 30 दिवस करावे. याने मुरुमांचे डाग आणि तारुण्य पिटिका नष्ट होतात. टिप नंबर 4, मोसंबीचा रस गरम करून त्यात चिमूटभर डिकेमाली चूर्ण घालावे. हा रस सकाळी संध्याकाळी 2-2 चमचे मुलांना दिल्यास दात येताना होणारा त्रास होत नाही आणि मजबूतही येतात. सरांनी सांगितलेल्या या टिप्सचा नक्की अवलंब करावा, तुम्हाला खूप फायदा होईल. आज आपण चर्चा करत आहोत भोजन आणि आयुर्वेद याविषयी. आणि सर, एक प्रश्न येतो की स्वभावतः हितकारक आणि अहितकारक असं अन्न काय आहे? आणि त्यासोबतच सांगा की बरेचदा आपण ऐकतो की विरुद्ध आहार केलाय, त्याबद्दलही सांगा. बरोबर आहे. हा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कसं होतं, स्वभावतः हितकारक आणि अहितकारक पदार्थ आयुर्वेदाने लोकांना सांगून अक्षरशः आपल्यावरती उपकार केलेले आहेत. हे टाईम टेस्टेड शास्त्रसुद्धा आहे. मनुष्यावरती त्याचे प्रयोग झालेलेच आहेत. परंतु तुम्हाला कालाच्या हिशोबाने जर लक्षात घेतलं तर 5000 वर्षापासून ज्या गोष्टी टाईम टेस्टेड आहेत त्या आयुर्वेद सांगत असतो. आणि आयुर्वेदाच्या बाबतीत एक सूत्र आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेदाचे सिद्धांत कधी बदलत नाहीत. आज एक सांगितलेलं आणि नंतर काहीतरी पुन्हा वेगळं सांगितलं
आणि त्याला शास्त्राची प्रगती झाली, आम्हाला हे आधी माहीत नव्हतं, तोपर्यंत मेलेल्या लोकांचा काय असा प्रश्न पडतो. तर तुम्ही हे लक्षात घ्या की हेतुलिंग औषध ज्ञान स्वस्थातुर परायणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम उगदे पितामहा. म्हणजे आजाराचे हेतू जे आहेत ते लिंग म्हणजे लक्षणं आणि औषध ह्याच्याविषयीचे आयुर्वेदाचे जे नियम आहेत ते शाश्वत आहेत. इथून मंगळावरती जर जीवसृष्टी उत्पन्न झाली तर इथला वैद्य तिथं जाऊन तिथल्या वनस्पती तिथली दगड माती वापरून तिथल्या लोकांना बरं करू शकतो, अशी ही सिद्धांताची प्रक्रिया आहे. तर कुणाला किती व्हॅल्यू द्यायची आणि कोणतं शास्त्र वापरायचं हे तुम्ही शहानिशा करून ठरवत असताना प्रथम स्वतःवरती प्रयोग करून जर बघितलं तर तुम्हाला या गोष्टी पटकन लक्षात येतील. तर आता काही गोष्टी ज्या मगाशी बघितल्या त्याच्यात आपण थोडीशी वाढ करूया. की लहान मुलं आहेत आणि त्यांना पहिल्यांदा क्षीराद अवस्था असते, आईचं फक्त दूध पित असतात, नंतर मग त्यांना दात येतात. दात कशासाठी येतो तर दाखवण्यासाठी नाही, चावण्यासाठी आहे. कुणाला चावायचं तर घन पदार्थाला चावायचं. तर दात यायला लागलं की मुलांचं अन्न जे आहे ते थोडंसं घन किंवा सांद्र किंवा मधासारखं असं देणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबरीनं मग नंतर अन्नादावस्था म्हणजे दात आले की त्याच्यानंतर तुम्हाला सगळं अन्न जे आहे ते खाता येत असतं. आपण हा विषय बोलूया. मला वाटतं एक फोन येतोय आणि तो फोन आपण घेऊया. हो, आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. पुण्याहून लीना राजवाडे बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. 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 हा, प्रश्न माझे 2 आहेत. पहिला प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये बाहेरून शिक्षणासाठी येणारी जी मुलं असतात ही वेगवेगळ्या प्रांतातून आलेली असतात, महाराष्ट्रातलीही असतात पण महाराष्ट्राच्या बाहेरचीही असतात आणि ती शिकण्यासाठी म्हणून कमीत कमी 3 ते 4 वर्ष इथे राहतात आणि त्यांना हॉस्टेलमध्ये राहत असल्यामुळे बाहेर जेवावं लागतं आणि त्या मुलांच्या बाबतीत पोटाच्या तक्रारी, ऍसिडिटीच्या तक्रारी आणि अशी मुलं आमच्याकडे पण पेशंट म्हणून येतात. आणि मी खरं म्हणजे सरांची विद्यार्थिनी आहे, पहिल्यांदा सरांना नमस्कार करते की मला ह्या दृष्टीने मुलांना काय सांगता येईल खाण्यातले, त्यांनी काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आयुर्वेदाचं शिकण्यासाठी पण आणि एरवी सुद्धा त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे गाईचं दूध किंवा तूप हे जेन्युइनली चांगल्या ठिकाणी मिळणं ही गोष्ट आज खरं म्हणजे दुरापास्त आहे. अगदी शोधाव्या लागतात अशा ठिकाणांची नोंद घ्यावी लागते. तर त्याविषयी काय सांगाल आणि सेंद्रिय आहाराविषयी पण लोकांना तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का? बरोबर आहे. धन्यवाद. आपण सेंद्रिय अन्न खावं परंतु ते चांगलं मिळेल ह्याची काही खात्री नसते आणि तो माणूस जेवढं आपल्याला देईल ज्या पद्धतीने तसं आपण वापरलं जातं आणि दृष्टी आणि सृष्टी ही सगळीकडे असते. जिथं पैसा येतो आणि व्यवसाय येतो तिथं माणसाची नियत जी आहे ती खराब होते असाच अनुभव येतो. तर जगामध्ये सगळीकडे काटे आहेत म्हणून आपण सगळीकडे बिछाने अंतरत जायचं नाही आहे, गालीचे अंतरायचे नाहीत, आपण आपल्या पायात चप्पल घालायचं आहे. तर आपल्या खाण्यात सगळ्या वाईट गोष्टी जाण्याची शक्यता आहे, तर शक्य जितकं आपल्या हातात आहे तेवढं आपण ते दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा, चांगलं अन्न चांगल्या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि आपण आगधतंत्र जे आहे आयुर्वेदातलं विषतंत्र त्यातली जी औषधं आहेत त्यात खनिज विषावरची औषधं आहेत, प्राणीज विषावरची औषधं आहेत, वनस्पती विषावरची औषधं आहेत, त्याचा आपण सेवन करायचं आणि 15 दिवसातनं एकदा उपवास करायचा. हे जर केलं गेलं तर खूप साऱ्या गोष्टीतून आपल्याला सुटका मिळू शकते. घरी पालेभाज्या आणल्यानंतर ते सोडा बायकाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या गरम पाण्यामध्ये आणि 15 मिनिटानंतर त्या वापरल्या तर मग त्याच्यावरचे बरेचसे घाणेरडे जे घटक आहेत ते निघून जाऊ शकतात. आणि आत्ता सांगितला हा प्रकार वसंत ऋतूमध्ये वमन, ऑक्टोबर महिन्यामध्ये रक्तमुक्षण आणि विरेचन आणि बस्ती वर्षा ऋतूमध्ये घेऊन नस्य जर केलं तर आपलं शरीर या सगळ्या गोष्टींना चांगल्या पद्धतीने साथ देऊ शकतं आणि पोटात काही गेलेल्या गोष्टीचा त्रास होऊ शकत नाही. दुसरं असं आहे की चांगल्या ठिकाणाहून आपल्याला हा सोर्स मिळत नाही तर आपण गाय विकत घेऊन गवळ्याला द्यावी, त्याचा खर्च सगळा आहे तो आपण उचलावा आणि त्याचं गोमूत्र, शेण आणि दूध हे सगळं जे आहे ते आपण प्राप्त करावं. इतर काहीतरी कुठेतरी देणगी देण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने तिघी चौघी मैत्रिणी मिळून हे काम करू शकता आणि गाय विकत घेतल्याचं समाधानी मिळतं. नंतर ती गाय जी आहे ती गोशाळेत पाठवायची म्हणजे मग तिला खाटी खाण्यात जायची गरज पडणार नाही. हा दुसरा भाग झाला. आता तिसरा प्रकार जो आहे तो बाहेरची मुलं येऊन ज्या वेळेला शिकत असतात ना त्याला हे पित्ताचं वय आहे आणि पित्ताच्या वयामध्ये तूप पोटात जायला पाहिजे आणि कडू रस जो आहे तो तुरट रस आणि मधुर रस हा पोटात जायला पाहिजे. तर ह्यांना लवकर झोपून पहाटे अभ्यास करायला सांगायचं. युजली UPSC आणि MPSC मुलं जी आहेत ती 18 तास अभ्यास करतात
पण रात्री 10 ते 2ची झोप जर त्यांनी घेतली तर त्यांच्या पित्ताचं शमन होतं. श्रीबिल्व तेलासारखं तेल आहे ते अंगाला जर लावलं तर ते अंगाला तेल लावल्यानंतर आतड्यातलं आम्लपित्त कमी करतं. आईच्या पोटामध्ये ज्यावेळेला आपण जर्मिनल लेअरपासून तयार होत असतो त्या एक्टोडर्मपासून आपल्या तोंडाचा आत वीजभरचा भाग आणि गुदमार्गापासून वीजभरचा भाग जो आहे तो त्यातनं उत्पन्न होतो. असं जर असेल ना तर त्वचेला लावलेल्या गोष्टीचं अन्नार्थी किंवा आतड्यावर जे परिणाम येतो, आतड्यात जर तुम्ही खराब अन्न घातलं तर त्वचा खराब होते. तर हे तेल लावणं गरजेचं आहे. मनुका किंवा अपित्तर चूर्णासारखं चूर्ण या मुलांना रात्री झोपताना द्यायचं आणि एक दुग्ध शक्यतो राहायला सांगायचं. साडी ज्याला ह्याचा त्यात प्रयोग करायचा. खजुरासारखा पदार्थ जो आहे अंजिरासारखा हा खाण्यामध्ये ठेवायचा आणि आबरजबर खाणं हा प्रकार जो आहे तो त्यांना जर कमी करायला सांगितला तर त्यांना उत्तम पद्धतीने कोणत्याही देशामध्ये जाऊन सुद्धा हा अभ्यास करता येतो. लंघन जेवढं होईल तेव्हा बुद्धी तल्लख होते आणि स्मृती चांगली होते आणि धारणाशक्ती वाढते. तर त्यामुळे एकदा जेवून त्यांना फायदा होतो असं लक्षात येतं. परंतु खाणं पिणं कसंही झालं, कांदा लसणाचं जास्ती खाल्लं, वडापावसारखे पदार्थ खाल्ले तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि त्यांची करिअर होत नाही. आधी स्टफ सिच्युएशन असते. 35 लाख वगैरे विद्यार्थी बसतात भारतातून आणि त्यापैकी 1000 जर निवडले जात असतील तर आधी त्यांनी येतानाच पुण्यात विचार करायला पाहिजे की आपल्याला हे जमणार आहे की नाही. तर ह्या 3 गोष्टी जर केल्या तर लीनाजी याचा खूप चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. तर आता मगाचा जो विषय आहे तो आपण पुढे वाढूया की ज्या विकृत गोष्टी आहेत खाण्यामध्ये आत्ता ज्या येतात त्याच्यामध्ये आपण चीज पनीरसारख्या गोष्टी बघितल्या. परंतु ह्याच्यापेक्षा मोहरीची जी भाजी आहे, सरसो का शाक, सरको शाक असं सारखं आपण ऐकत असतो, ही अतिशय निकृष्ट अशा पद्धतीची आहे. मटकीसारखं प्रकरण जे आहे ते खूप त्रासदायक आहे. ते सारखं नको खायला आणि कडधान्य जी आहेत ती तर आयुष्याचा ऱ्हास करणारे म्हणून आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. बी ज्यावेळेला जर्मिनेट होतं आणि जगायचा प्रयत्न करतं त्यावेळेला त्याच्यात तयार होणारे जे घटक असतात ना ते कीटकांना त्रास देणारे असतात. कीटक हा जसा जीवित प्राणी आहे किंवा कीटक आहे तसा तुमच्या शरीरातला प्राण जो आहे ना त्याच्यावरती सुद्धा त्याचा घाला पडतो. त्या प्राण्याला ते हळूहळू विष नाही आहे, एकदम विष आहे, पण तुम्हाला ते ड्युरिंग कोर्स ऑफ इयर्स त्रास देऊ शकतं आणि त्यामुळे ते आयुर्वेदामध्ये मटकी खाल्ल्यानंतर कृमी खूप उत्पन्न होतात हेही आपल्याला लक्षात येतं, दिसून येतं. ह्याच्याबरोबरीनं असं होतं की मेंढीचं दूध आणि तूप जे आहे ना ते आयुर्वेदाने त्याज्य मानलेलं आहे, ते शक्यतो देऊ नये. फाणीत मगाशी सांगितलं तसं क्षार हा पदार्थ जो आहे तो पुरुषत्वाचा नाश करतो, ओजाचा नाश करतो आणि नपुसकत्वसुद्धा त्यांनी येऊ शकतं. जसं विरुद्धाराच्या बाबतीत म्हटलं गेलेलं आहे तसं पिंपळीसारखा पदार्थ आहे किंवा शेंदलोणासारखा पदार्थ आहे तर हा कंटिन्युअस खावा असं आयुर्वेद कधीही म्हणत नाही आणि या गोष्टी टाळल्या जाणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यावरून काही गोष्टी अशा आहेत की शुकरवसा म्हणजे डुकराची चरबी जी आहे ती श्रेष्ठ म्हणून सांगितलेली आहे, त्याचं सेवन केलं जायला पाहिजे. जे मांसाहारी लोक आहेत अशा लोकांसाठी तिळाचं तेल आहे ते बुद्धिवर्धक म्हणून सांगितलेलं आहे, पण पोटात कमी प्रमाणात वापरावा. अंगाला लावण्यासाठी ते खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता. हरणाचं मांस जे आहे ना ते श्रेष्ठ म्हणून सांगितलेलं आहे. आता त्याच्यावरती बंदी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु जर खाल्लं गेलं तर हे वापरणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर मनुका जे आहेत ना त्या फळांच्यामध्ये श्रेष्ठ सांगितलेले आहेत. आंबा नाही सांगितलेला, तर मनुका जर खाल्ल्या तर पोट साफ होतं, भूक चांगली लागते, रसायन कर्मसुद्धा दिसून येतं. ऊसाच्या प्रकारामध्ये साखर ही श्रेष्ठ सांगितली आहे पूर्वीच्या काळची. त्यामुळे कच्ची साखर जी असते ना ज्याच्यात कोणती केमिकल्स नाहीत अशी जर तुम्ही खाल्ली तर त्याचा अप्रतिम फायदा जो आहे ना तो तुम्हाला होऊ शकतो. गाईच्या तुपाविषयी मगाशी मी सांगितलं. बकरीचं मांस आणि कोंबडीचं मांस जे आहे ना त्या मांसामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. चटकवत म्हणजे चिमणीसारखा मैथून करणारे जो पक्षी आहेत ना त्यामध्ये कोंबडा किंवा कोंबडी ही येत असते आणि त्यांच्या शरीरात शुक्र भरपूर असतं. तर ज्यांच्या शरीरातलं शुक्र हे रागामुळं, फार काम वाचण्यामुळं किंवा खूप चिंता केल्यामुळं, खूप जागरण केल्यामुळं, खूप उन्हामुळं कमी झालेलं असेल ना तर त्यावेळेला मग कोंबडीचं मांस जे आहे ते तुम्हाला जास्त उपयोगी पडत असतं. तर हा सगळा जो भाग आहे ना तो आयुर्वेद एवढ्यासाठी सांगितलेला आहे की त्याचा तुम्हाला निरंतर फायदा होणार आहे आणि हे टेस्टेड गोष्टी आहेत या. त्यामुळे वैद्याकडे जाऊन तुम्ही ही यादी जी आहे ती पुन्हा एकदा रिवाईज करून घ्या आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या नक्की घ्या. नक्कीच. सरांकडून आपण या विषयावरती अजून माहिती घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. भोजन आणि आयुर्वेद, समज गैरसमज. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 959581 0727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांसोबत आपण आज चर्चा करत आहोत भोजन आणि आयुर्वेद याविषयी. तर सर आता एक प्रश्न येतो की जेव्हा एखादा व्यक्ती आजारी असतो तर
तर आजारांनुसार त्याचा आहार कसा असावा आणि त्यासोबतच विरुद्धासन काय असतं त्याबद्दल सांगा. बरोबर आहे. विरुद्धासनाविषयी बोलणं खूप गरजेचं आहे. थोडंफार आपलं आधी बोलून झालेलं आहे. पण दूध आणि दही एकत्र करून खाणं किंवा मुगाची खिचडी आणि त्यात दूध घालून खाणं किंवा फळं आणि दूध जे आहे ते एकत्र करून खाणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे विरुद्धाचे प्रकार आयुर्वेदात खूप सांगितलेले आहेत. संयोग विरुद्ध कोणता आहे, देश विरुद्ध कोणता आहे, काल विरुद्ध कोणता आहे, हे आपल्या ग्रंथामध्ये खूप उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि या सगळ्याचा अभ्यास करत करत तुम्हाला आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत किंवा आयुर्वेद वाचस्पती व्हायला लागत असतं. तर तुम्ही कोणत्याही वैद्याकडे गेल्यानंतर त्याचा हा सगळा अभ्यास झालेला आहे, त्याचा तुम्ही वापर करून घ्या जवळच्या वैद्याकडे जाऊन. तर तुम्हाला आपण काय खायचं, कसं खायचं, ह्या सगळ्या गोष्टी आत्ता ज्या सांगितल्या आहेत त्या आणखी उलगडून तिथं सांगितल्या जाऊ शकतात आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. विरुद्धासन म्हणजे काय, आता हे बघून झालं आपण. आणि ह्या विरुद्धासनाचा तरुण वयात फारसा त्रास होत नाही. च्यवनप्राशर एखादा औषध जर कोण घेत असेल तर त्याचा अग्नी चांगला राहतो. थंडीच्या दिवसात त्रास होत नाही. व्यायाम करत असेल तर त्याला त्याचा त्रास होत नाही. आणि त्याची सवय असेल, ज्याला ओकसात्म्य असं म्हटलं जातं, तर त्रास होत नाही. परंतु अन्नाचं प्रकरण असं आहे की त्यातनंच त्याचं बॉडी बिल्डिंग जर झालं तर दगडावरती पडणारा धबधबा एका दिवसात तिथं खळगा तयार करत नाही. वर्षानुवर्ष ते पडत राहिल्यानंतर हे जर घडत असेल आणि 100 वर्षाचं आयुष्य जर तुम्ही धरलं तर तुमचे सगळे प्रमाद जे आहेत ते 35 वर्षापर्यंत मान्य आहेत, माफ आहेत. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला सफर व्हायला लागतं. आणि हे विरुद्धासन हे प्रकरण इतकं भयंकर आहे की त्याच्यातून उत्पन्न होणारे आजार जर सांगितले तर पहिला आजार जो आहे तो नपुसकत्व, जे शरीरातलं शुक्र जे आहे तेच वाढत नाही, ओज कमी व्हायला लागतं. दुसरा प्रकार सांगितला आहे तो अंधत्व. पोटाशी संबंधित ही घटना चालली आहे. आम तयार झाला आहे, गृहिणी नावाचा भाग शरीरातला बिघडला आहे. ज्या ठिकाणी पित्त धराखाला आहे तिथंच मज्जा धराखाला आहे. आणि ती मज्जा म्हणजे आपल्या डोळ्यातलं किंवा मेंदूचं टिश्यू जर असेल मज्जातंतू, तर तुमचे डोळे खराब व्हायला लागतात, तुमची गृहिणी खराब झाल्या कारणानं. इतकं हे प्रकरण जे आहे ते त्रासदायक होतं. ह्याच्यातून काविळीसारखा आजार उत्पन्न होऊ शकतो. अंगावरती सूज यायला लागते. पांडुरोगासारखा आजार व्हायला लागतो. तो आम पचवण्यासाठी भूक जी आहे ती शरीरात इतरत्र पसरते आणि शरीरातला आम पचवायला लागते. एक्झोथर्मिक रिॲक्शन होते आणि ताप यायला सुरुवात होत असते. ह्याच्यावरून त्वचारोग उत्पन्न व्हायला लागतात. आम वातासारखा आजार उत्पन्न व्हायला लागतो. वात रक्तासारखा आजार उत्पन्न व्हायला लागतो. घसा धरायला लागतो. उन्माद नावाचा जो आजार आहे तो त्यातून उत्पन्न व्हायला लागतो. तर हे सगळं जर तुम्ही लक्षात घेतलं तर मग तुम्हाला असं लक्षात येईल की अन्न खात असताना विरुद्धासन हे टाळणं खूप गरजेचं आहे. आणि याच्याबरोबरीनं ज्या आजाराच्या संबंधित काही आहाराचं जे प्रकरण आहे ते आता आपण बघणं खूप गरजेचं आहे. स्थूल व्यक्ती आहे तर तिने जोंधळ्यासारखा पदार्थ, ज्वारी बाजरीसारखा पदार्थ किंवा गवेदुकासारखा पदार्थ खायला पाहिजे. त्याने भात किंवा गव्हासारखा पदार्थ हा कमी खायला पाहिजे. ह्याच्याबरोबरीनं तुम्हाला असं लक्षात येईल की मधुमेहासारखा आजार झालेला आहे तर ह्याच गोष्टी तिथं उपयोगी पडतात. रक्तपित्ताने ब्लड प्रेशरसारखा त्रास असेल तर कडू गोष्टी ज्या आहेत, तुरट गोष्टी ज्या आहेत आणि पोट साफ करणाऱ्या गोष्टी वापरल्या जायला पाहिजेत. आता काही गोष्टी आपण इथं वनस्पती आणलेल्या आहेत की ज्या या आहाराच्या विषयाने महत्त्वाच्या आहेत, त्या आता आपण बघूया. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती तुम्हाला आम्ही दाखवतो ते म्हणजे केळीचं पान. तर या केळीच्या पानावरती जर तुम्ही अन्न खाल्लं तर ते पचायला मदत होते. शरीरात रक्त जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढायला लागतं. पांढऱ्या पेशीवरती ह्याचा चांगला परिणाम बघितला गेलेला आहे. आणि हे केळीचं पान जे आहे ते पर्यावरणासाठी सुद्धा फ्रेंडली खूप असल्यानं ह्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ती शतावरी नावाची वनस्पती. तर शतावरीच्या मुळ्यांचं चूर्ण जे आहे ते भूक वाढण्यासाठी आणि अन्न पचण्यासाठी आणि आम्लपित्तासाठी अप्रतिम उपयोगी पडतं. ह्याच्यावरून आणखीन एक वनस्पती आहे ती बघणं खूप गरजेचं आहे आणि ते म्हणजे हे लताकरंजाची जी ही पानं आहेत. तर लताकरंजाची फळं आहेत आणि ह्याच्या आतमध्ये सागरगोटे असतात, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तर ह्याच्या पानांचं चूर्ण किंवा ह्याचं चूर्ण जे आहे ते हळदीबरोबर जर घेतलं तर रक्तदाब नॉर्मलला यायला सुरुवात होते आणि त्याच्याबरोबरीने तुमच्या शरीरामध्ये साखर जी वाढलेली आहे तीसुद्धा उत्तम पद्धती कमी यायला लागते. याच्यावरून आणखीन एक औषध इथं खूप उपयोगी आहे ते तुम्हाला दाखवतो आणि ते म्हणजे पिंपळी. तर ही लेंडी पिंपळी नावाची पिंपळी आहे. दुधामध्ये शिजवून यांचा क्षीरपाक लहान मुलांना देणं किंवा म्हाताऱ्या व्यक्तींना संध्याकाळी देणं असं जर केलं तर उत्तम पद्धतीने अन्न जे आहे ते पचायला मदत होते. यकृताचं काम अप्रतिम सुधारतं आणि मांसाहाराचं पचनसुद्धा उत्तम पद्धतीने ही वनस्पती करू शकते. आणखीन एक महत्त्वाचा भाग इथं गरजेचा आहे दाखवणं आणि तो म्हणजे हा आवळा. पौष महिन्यातले आवळे जे असतात ते च्यवनप्राशासाठी आणि रसायन म्हणून उपयोगी पडतात. हे खाल्ल्यानंतर जे सुख मिळतं ना ते पौष महिन्यातल्या आवळ्याने मिळतं. इतर वेळी ते तुरट लागतात किंवा आंबट फार लागतात. तर ह्याचं सेवन जर केलं गेलं तर तरुण पण टिकून राहतं. रिंकस वगैरे चेहऱ्याचे निघून जातात. खाल्लेलं अन्न उत्तम पद्धतीने पचतं, कोठा साफ होतो आणि तुमचा आहार जो आहे तो चांगल्या पद्धतीने पचायला लागतो. तुम्ही तो मात्रेमध्ये घ्यायला पाहिजे, ही गोष्ट मात्र तिथं नक्की महत्त्वाची आहे. तर अशा ह्या काही वनस्पती होत्या की ज्याचा वापर आपल्या शरीरावरती उत्तम पद्धतीने येतो, जाठाग्नीवरती स्पेशली. आणि तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी या वनस्पती अन्नावरती परिणाम करून तुमचं आरोग्य सुधारून देतात.
सरते शेवटी काय संदेश द्याल आजच्या या विषयानुसार? अन्न खात असताना जवळच्या वैद्याला तुम्ही भेटावं. आपली प्रकृती, आपलं वय, आपण ज्या देशात राहतो तो प्रदेश आणि आपला आजारपण याच्यानुसार अन्नाचा प्रकार निवडावा. पंचकर्म जे आहे ते विरुद्धासन होत असेल तर तुम्ही करून घ्यावं. दिनचर्या, ऋतुचर्या आणि रात्रीचर्या ही पाळावी. सगळ्यांशी प्रेमाने आणि परोपकाराने राहावं. आणि ह्याच्या बरोबरीने तुम्ही शरीराला जर रोज व्यवस्थित तेल लावत असाल आणि 15 दिवसातून एकदा उपवास करत असाल तर मला नाही वाटत आपल्याला पुन्हा भेटावं लागेल. फारच सुंदर अशी माहिती सांगितली सर आपण. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. आणि आयुर्वेद, समज गैरसमज, श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 808773 तसेच 777491 आणि 959581 0727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.